महादरे यवतेश्वर घाटात मृत्यूशी झुंज देणाऱ्या युवकाला जीवदान. शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यू टीमचं थरारक बचाव कार्य. साताऱ्यातील महादरे ते यवतेश्वर घाटाच्या खोल दरीमध्ये कोसळलेल्या एका युवकाचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं असून हे अत्यंत कठीण बचाव कार्य पहाटेच्या सुमारास पूर्ण झालं. साताऱ्याजवळील माऊली गावचा रहिवासी असलेला आदित्य कांबळे हा युवक या घाटातील खोल दरीत कोसळला होता. या घटनेची माहिती मिळताच आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या रेस्क्यू टीमनं तातडीने घटनास्थळी धाव घेत युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू केली. दरीमध्ये पडल्यामुळं आदित्यच्या डोक्याला आणि पायाला जबरदस्त दुखापत झाली होती. प्राथमिक तपासणीत त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं, ज्यामुळं त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. अशा गंभीर अवस्थेत युवकाला दरीतून बाहेर काढण्याचं आव्हान बचाव पथकासमोर होतं. घटनास्थळापासून महादरे पायथ्यापर्यंतचा सुमारे 4.5 किलोमीटरचा मार्ग अतिशय खडतर आणि घनदाट जंगलातून जाणारा आहे. रात्रभर सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये निसरड्या वाटा आणि झाडीझुडपांचा सामना करत रेस्क्यू टीमनं जीवाची बाजी लावली. आदित्यला स्ट्रेचरवर झोपवून त्याच्या दुखापतग्रस्त पायांना धक्का लागणार नाही याची काळजी घेत बचाव पथकानं त्याला दुर्गम मार्गावरून सुरक्षितपणे खाली आणलं. पहाटेच्या सुमारास हे बचाव कार्य फत्ते झालं आणि आदित्यला तातडीनं वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि काळोखात पार पडलेल्या या धाडसी मोहिमेमुळं आदित्यला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आलं असून शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यू टीमच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.